देवा परम पूजा जगे तुळसी माळ गळा गोपी चंदन टिया हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ पाठीमागे आवाज येतो का व्यवस्थित झोपले का आवाज येतोय ना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा जयाचा जन्म जगी नामात झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या सच्चिदानंद श्रीपादमूर्ती नमस्कार माझा त्या सच्चिदानंद रामदास मूर्ती महायोग पीठे तटे भीमरत्या परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य कृष्णं तमानंद कंदं समागत्य कृष्णं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वन्दे पांडुरंगकारू प्रतमान विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस प्रदेशं विरिंद्रादिदेवे सदा सूयमानं समाधि समृती भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी विठ्ठल आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिना तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्येष्ठ अध्वर्य वारकरी संप्रदायाची खांब म्हणून घेणारे अधिकार संपन्न असणारे संत आहेत यात विशेष काय संत आहेत यात विशेष काय तर ते श्रीमंत आहेत अहो श्रीमंत आहेत दादा यात नवल काय तर ते संत आहेत संत शांत आणि श्रीमंत असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण या जगाच्या पाठीवर वास्तविकता पाहायला गेलं तर काही लोक श्रीमंत आहेत पण ही श्रीमंत लोक संत आणि शांत नाहीत काही लोक संत आहेत पण ही संत लोक शांत आणि श्रीमंत नाहीत काही लोक श्रीमंत आहेत पण ही श्रीमंत लोक संत आणि शांत नाहीत अपवादात्मक आपल्या वारकरी संप्रदायाला एकमेव हिरा लाभला दादा त्या हिऱ्याचं नाव आहे त्या संत विभूतीचं नाव आहे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आणि या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा नामपर प्रकरणातील या साध्या बोळ्या जीवाला देवाचं नाव घेतल्यावरती खरंच देव आपल्यासाठी येतो हा सांगणारा 5 जणांचा सगळ्यांच्या परिचयाचा असलेला हा अभंग आजच्या कीर्तन रूपी चिंतना करता निवडलेला आहे विठ्ठल हॅलो आज पाहता पाहता अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आज नुने या ठिकाणी अतिशय गोड वातावरणामध्ये सुरू आहे गेले किती वर्ष झाले पहा ना 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 11 वर्ष झाले माझ्या नुन्यातली लोक अतिशय सुंदर अशी परमार्थ प्रेमी लोक अतिशय सुंदर असा सप्ताह करतायत गावामध्ये की या साध्या बोळ्या समाजाला देवाचं नाम पोहोचावं थोडासा दादा इको कमी करा साध्या बोळ्या जनतेला देवाचं नाम कसं पोहोचावं हा उद्देश नुनेकरांचा आहे या सप्ताहाच्या मागे आणि अतिशय गोड अशा वातावरणामध्ये या ठिकाणी नियोजन आयोजन साऊंड सिस्टीम उत्कृष्ट आहे दादांची या ठिकाणी आणि आजच्या ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ज्यांनी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आणली ना दादा माझ्यासारख्या पामराच्या वाटेवरती हे पुष्प ठेवलं मी माझं परम भाग्य समजते माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे अतिशय भाग्यवान समजते तुमच्या गावामध्ये या ठिकाणी मला बोलावलं या ठिकाणी सेवेची संधी दिली
या ठिकाणी सेवेची ज्यांनी संधी दिली ती आमच्या सविताताई कुंभार यांच्यातर्फे आजची ही सेवा आणि ताईंचा कॉल आलेला होता आणि आपले महाराज हरिभक्तपरायण आदरणीय दत्ता महाराज या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आहे. आपल्या मुरुड गावचं वैभव, सातारा जिल्ह्याचं वैभव म्हणायला हरकत नाही. महाराजांची फार साथ असते आणि अतिशय गोड स्वभाव आहे दादांचा. यांच्याही तर्फे आजची ही कीर्तनाची सेवा आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ नुनी यांच्या चर्चेतून आलेली ही सेवा आणि आजच्या खऱ्या अर्थानं कीर्तनाचं ज्यांच्याकडून सौजन्य आहे त्या आदरणीय सीमा शंकर कोंडावले यांच्याकडून आजची ही कीर्तनाचं सौजन्य आहे. त्याचप्रमाणे आपल्या गायनाच्या साथीला उत्कृष्ट असे 2 गायक आहेत, वारकरी रत्न आहेत, आपल्या सातारा जिल्ह्यातला आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण दत्ता महाराज या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तपरायण बाबा नामदेव महाराज कांबळे. आदरणीय बाबा, तुमचाही फार गोड आवाज आहे. काय झालं ना? बर. अतिशय गोड अशी मंडळी आहेत, प्रेमाची मंडळी आहेत, समजून घेतात. हा, आणि या ठिकाणी सर्व तुम्ही टाळकरी मंडळी, मारकळी म्हणजे आता सगळ्यांचं नाव घेत बसलं तर रात्रीच्या 12 वाजतील. आणि आजच्या कीर्तनाच्या साथीला असणारे आमचे विनेकरी बाबा आहेत, आमचे पेटीवाले सुंदर बाबा आहेत, अतिशय सुंदर पेटी वाजवत आहेत. आणि त्याचप्रमाणे मृदंगाच्या साथीला असणारे मृदंगाचार्य मृदंगमणी. आपल्या गावाचं नाव दादा? कुसवडे. आपल्या कुसवडे गावाचं वैभव, सातारा जिल्ह्याचं वैभव असणारे नाव काय दादा? अक्षय महाराज. हरिभक्तपरायण अक्षय दादा यांचेही मी धन्यवाद मानते. आणि दादा आपलं नाव? कुंभार. हरिभक्तपरायण प्रणव कुंभार आमच्याच दिसते. अगदी फार सुंदर अशी तयारी आहे दादांची. तुम्ही सर्व प्रेमाची मंडळी या ठिकाणी बाबा आहेत आणि तुम्ही सर्व नुनेकर महिला मंडळ, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होते. माझे दोन्ही हात, माझं तिसरं मस्तक तुमच्या चरणाशी ठेवते आणि माझ्या या ठिकाणी माझे आई वडील आहेत त्यांचं दर्शन घेते. भगवान श्रीकृष्ण राधा वल्लभ यांचंही दर्शन घेते. तुम्हा सर्वांचं पंढरीश परमेश्वराचं दर्शन घेते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंग नाथरायांचं आहे आणि या अभंगामध्ये नाथ बाबा, कारण या भारताची भूमी एवढी पवित्र आहे महाराज, एवढी पवित्र आहे. धन्य ही भारतवर्षे धन्यस्य परंपरा, भारतीय जनधन्य धन्यस्य संस्कृती. आपल्या भारताची भूमी आहे ना महाराज, फार पवित्र आहे महाराज, फार पवित्र आहे. कारण या भारताच्या मातीवरती अनेक साधू संत होऊन गेले. अनेक संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत श्रेष्ठ तुकोबराय, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, या विश्ववंदीय माऊली जगद्गुरु ज्ञानोबरायासारखे संत विभूती आपल्या महाराष्ट्राच्या मातीवर होऊन गेले. ही महाराष्ट्राची माती फार पवित्र आहे. तुम्ही म्हणाल का पवित्र आहे, तर ऐका. संतांच्या साधनेनं, संतांच्या पदस्पर्शानं, संतांच्या नामस्मरणानं ही पवित्र झालेली भूमी. आज या पवित्र भूमीवरती आज तुम्ही आम्ही आहोत, आपलं परम भाग्य आहे. आज 26 जानेवारी आहे. आपल्या भारताचा किती अभिमान असावा, आपल्याला फार अभिमान आहे. आणि सांगेन मी तुम्हाला, या भारतामध्ये आपण जन्माला आलो, फार भाग्यवान आहोत. आणि अशी संत सगळी मंडळी, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, तुकोबराय, सगळे जण माझ्या बहिणा बहिणी एकत्रित केली आणि माझ्या वारकरी संप्रदायाची या ठिकाणी इमारत बांधली. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने दिला हा विसावा, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. नाथबाबांनी खांबाचं काम केलं. कशाचं काम केलं? खांबाचं. आपल्या वारकरी साधा तत्व घ्या. इथं मंडप उभा राहिलाय, बरोबर? हे मंदिर आहे. हे मंदिर कशावरती उभं आहे सांगा बरं? अय मागच्या झोपल्या काय? जागेत ना? आवाज येतो ना पाठीमागं? कीर्तनामध्ये बोललं तर जेवण चांगलं लागतं म्हणतात. सप्त्यातलं काय खाऊन आला आजचा मेनू?
हैशिराबाद. सांगा, हा खांब आहे, हा खांब आपलं जर खांबच नसेल, हा मंडप कशावरती आधारित आहे? खांबावरती आधारित आहे. साधं व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं झालं, हा मंडप सुद्धा या खांबावरती आधारित आहे. खांब पडला, अख्खा मंडप खाली येईल. हे मंदिर खांबावरती उभा आहे. खांब जर पडला तर मंदिरही पडण्याची शक्यता आहे दादा. म्हणून या वारकरी संप्रदायाचं खांब म्हणून ज्यांनी काम केलं ते माझे आदरणीय हरिभक्तपरायण संत श्रेष्ठ एकनाथ बाबा. आणि या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी अतिशय गोड या ठिकाणी एवढं ज्ञान दिलं आपल्या वारकरी संप्रदायाला, एवढं ज्ञान दिलं. नाथांनी एवढी भारुडाची रचना केली, नाथांनी हरिपाठाची रचना केली. आपल्या नाथबाबांनी पवित्र अशा ग्रंथ ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. रुक्मिणी स्वयंवराच्या ग्रंथाची रचना केली माझ्या नाथांनी. आणि माझ्या नाथांनी कूटाभंगाची सुद्धा रचना केली. ऐका, कूटाभंग एवढे अवघड आहेत. जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, परमार्थात विकार कसे आडवे येतात, हे आपल्याला काय कळतंय का हो मावशी? कीर्तन कळतंय ना तुम्हाला? परमार्थात विकार कसे आडवे येतात हे आपल्याला साधं तत्व समजावं, उमजावं या करता नाथांनी भारुडाची रचना केली. एखादं येड्यातलं येडा असू द्या, भारुडाला गेल्यावर हसतं की नाही? अगदी बरोबर. अहो इतकी सुंदर भारुड आहे, ऐकली तरी लगेच डोक्यामध्ये बसतात, लोक हसायला लागतात. ऐका किती सुंदर आहेत. ऐका, हा येडका मदन येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन. किती सुंदर आहे तो नाथांची भारुड. डोक्यामध्ये शिरतात ना, इतकी सोपं करून नाथबाबांनी सांगितलं. अजिबात ताण घेऊ नका, परमार्थ फार सोपं आहे माझ्या बापू, लक्षात घ्या. किती सोपं मी तुम्हाला सांगते. अगं या शेजारणीनं बरं नाही केल्या गा बय, मला पंढरीला नेलं ग बय, मला पंढरीला नेलं दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अगं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बय, मला पंढरीला नेलं ग बय. लक्षात घ्या, ही साधी भारुडात नाथबाबांची लगेच डोक्यामध्ये शिरतात. एखादा म्हणत असेल मला अजिबात हसायला येत नाही, कारण आम्ही असे आहोत भक्त असे जाण्याचे उदास, आम्ही अशा प्रकारातले आहोत. तुम्हाला सांगू का, असा जरी एखादा असला तरी तो नाथांच्या भारुडामध्ये गेल्यावर हसणार, आनंद घेणार. आणि असे नाथ बाबा एक अधिकार संपन्न असणारे माझे नाथ बाबा, ज्या वेळेला नाथांच्या घरी माझ्या भगवंताने, कारण संत आहेत, शांत आहेत
आणि श्रीमंत आहेत असे माझे नाथ बाबा. अशा नाथांच्या घरी भगवंतानं तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर 36 वर्ष मावशी कवडीने पाणी वाहिलं. 36 वर्ष या ठिकाणी भगवंताची सेवा केली. त्यांच्या संतत्वा करता संतपण राखण्याकरता देवानं 36 वर्ष कवडीने पाणी वाहिलं. हे मी नाही, संत सप्रमाणे सांगतात. विठ्ठल विठ्ठल कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलं. श्रीखंडाच्या रूपामध्ये भगवंताने फार सेवा केली. कारण हे मी नाही, संत सप्रमाणे सांगतात. तुम्हाला मी सांगितलं दुतरी गंगा तरी धुवत असे. अहो हा ज्यांचा अधिकार आहे. सकाळी श्रीखंड्या चंदन उगाळी. अहो हा ज्यांचा अधिकार आहे. अहो ज्यांनी भगवंत राबवला हा ज्यांचा अधिकार आहे मावशी. असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज. अशा नाथांच्या घरी भगवंताने एवढं काम केलं, एवढं काम केलं. भांडी धुतले, कपडे धुतले, नाही ते काम केलं. संत अजून एक प्रमाण गोड सांगतात. द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने पाणी वाहे हरी कावडीने श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन श्रीखंड्या चंदन उघडोनी करी. आता बाकीचे प्रमाण द्यायला वेळ नाही. कित्येक प्रमाण आहेत. पण आणि आशा नाथबाबांच्या घरी तुम्हाला एक सांगू का, देवाचा स्वभाव आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. देवाचा स्वभाव आहे मावशी. अय मागच्या जागेत ना. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवंताचा स्वभाव आहे. घेतल्याशिवाय भगवंत देत नाही. महाराज आम्हाला सांगा, नाथांच्या घरी भगवंताला 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलंच कसं? आम्हाला उत्तर द्या. आम्हाला सप्रमाण सांगा. काहीतरी असं प्रमाण द्या की आम्हाला ते पटेल. तुम्ही म्हणता नाथांच्या घरी पाणी वाहिलं आणि एक इकडे पण म्हणता की देव फुकट कोणाच्या घरी राबत नाही. उत्तर आहे का? नाथांच्या घरी भगवंताने पाणी वाहिलं, सगळं बरोबर आहे. देवाचा स्वभाव आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा असंही उदार. आपलं साधं व्यवहारातलं घ्या. आपण दुकानामध्ये गेल्याच्या नंतर सामान हवंय. आधी दुकानदार पैसे घेतो का सामान देतो? कधी कधी होत असं, पण पैसे दिल्याशिवाय तरी सोडतो का? अजिबात नाही.
साधा व्यवहारातल्या दुकानदाराला सुद्धा पैसे द्यावे लागतात, त्यावेळेला सामान घरी येतं. देवा फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही माणूस. फुकट हा? काहीतरी देवाला द्यावं लागतं, भगवंताला द्यावं लागतं. आणि या ठिकाणी साधा आपल्याला आता साधा आपल्या मनुष्याच्या व्यवहारातलं सांगते मी तुम्हाला. एखाद्याला मोबदला दिला ना तरी आपण कधी कधी प्रामाणिक काम करत नाही. आता या काय काय बायका शेतात जातात, रानात आता ऊसाचं वगैरे भांगलन चालू आहे बघा. एखाद्याला सांगितलं अगं ताई उद्या सकाळी भांगलन करायला ये रानामध्ये, ती 4-5 गोळा करून येते. पण किती वाजता येते? 12 वाजता येते. 12 वाजता आली बिचारी, गवत एवढं असतं काढत काढत जाते ना हळूच त्याच्यावरती माती टाकते आणि पुढे चलते. 2 वाजले की लगेच जेवायची सुट्टी की 1 तास आराम. आणि झाले 5 वाजले की आम्हाला नेऊन सोडा घरी. न्यायला रिक्षा, आणायला रिक्षा, एवढं अवघड झाले. आता झालंय त्याचं महाराज असं मजूर झाले श्रीमंत, आणि मालक झालाय पुढचं सांगायची गरज नाही. हा म्हणजे साधा व्यवहारातलं सांगण्याचं तात्पर्य आहे दादा. साधा व्यवहारातलं जरी घेतलं तर आपण सुद्धा मोबदल्याशिवाय कोणाचं फुकट हजामती करत आहोत नाही. साधा तत्व घ्या, आपल्याला तरी आपण जाणते आहोत. पण छोटस लेकरू आहे, 2.5-3 वर्षाचं लेकरू आहे, छोटस लेकरू आहे. गोंडच दिसत, ते सुंदर दिसत, गोंडच दिसत. सफरचंद त्याचे गाल गुबगुबीत, गाल कुरळी केस, गुबगुबीत डोळे, त्याचे पाणीदार डोळे मोत्यासारखे. आणि छोटस लेकरू 3.5 वर्षाचं गोरोगमट. मला सांगा 3-3.5 वर्षाच्या मुलाचा पापा घ्यावासा वाटतो की नाही? फेट्यावाल्या गंधावाले सांगा, 3 वर्षाच्या मुलाचा पापा घ्यावासा वाटतो की नाही? हो वाटतो ना महाराज. अगदी गोंडच दिसत, सुंदर दिसत, ते नाजूक दिसत. आता मला सांगा 80 वर्षाचा म्हाताऱ्याचा घ्यावासा वाटतो का? म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या, पण वयामध्ये फरक आहे महाराज. आणि या सौंदर्यामध्ये त्या 3 वर्षाचा लेकराचा पापा घ्यावासा वाटतो, आणि तेच लेकरू 80 वर्षाचं म्हातारा झालं की घ्यावासा वाटतो का? अजिबात नाही. वयामध्ये सौंदर्यामध्ये फरक आहे, पण ते छोटस लेकरू त्याला 1 रुपया दाखवा, त्याला म्हटलं ना अरे इकडे रे पेंट्या, ते तिकडं पळतो. पण त्याला 1 रुपया दाखवला ना की लगेच आपल्याकडे तयार होतं यायला, आणि लगेच पापा द्यायला तयार होतं. म्हणजे छोट्याशा मुलाला सुद्धा कळतंय आधी 1 रुपया घ्यायचा आणि मगच पापा द्यायचा. ती येतं बिचार घेत, पण तेही घेत. मग बघा 3.5 वर्षाचं सुद्धा लेकराला कळतंय आधी घ्यायचं आणि मगच द्यायचं. अहो मग जगाचा विश्वाचा मालक असा कसा काय सोडेल आपल्याला? अहो जी नितांत प्रेम करत होती माझ्या भगवान परमात्म्यावरती, रात्रंदिवस त्या नामाचा टाहू फोडत होती भगवंतावरती. अहो ती नामस्मरण करते, यात नवल काय आहे दादा? तर तिचे 5 पती सुद्धा कृष्ण 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 करतात, तिची पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात. एवढा अधिकार होता, एवढं नामस्मरण, एवढं नामचिंतन होतं, एवढी गोड भजन करते माझी द्रौपदी ताई. मेरो राधा रमना गिरिधारी, मेरो राधा रमना गिरिधारी, बनवारी श्यामा मुरारी. हरे रामा हरे कृष्णा, हरे कृष्णा हरे रामा. अतिशय गोड देवाचं भजन करते दादा. आणि अशी ही द्रौपदी ताई, भरपूर संकट आली माझ्या द्रौपदी ताईवरती, भरपूर. पण किती संकट आली, एक संकट असं आलं ज्या वेळेला 5 पांडव अज्ञातवासामध्ये राहायला गेले, त्यावेळेला नेमकं दुर्वासा ऋषी, कोणीही डिस्टर्ब करू नका, पटपट जागा बसून घ्या. देवाचा स्वभाव आहे. ज्यावेळेला माझ्या द्रौपदी ताई आहे ना, माझ्या द्रौपदी ताईनं
दुर्वासा ऋषी आले आणि सांगितलं, द्रौपदी ताई आम्हाला भोजन वाढा. पण या 5 पांडवांच्याकडे एक थाळी होती, सूर्य थाळी. ही सूर्य थाळी सकाळी जेवण त्याच्यामध्ये बनलं ना की संध्याकाळच्या वेळेलाच त्यामध्ये जेवण तयार होत होतं. आणि एकदा ती द्रौपदी ताईनं पालती घातली, तिने सांजेच्या वेळ आणि त्यावेळेला दुर्वासा ऋषी आले. पहा परीक्षा किती पांडवांची घेतली. आणि त्यावेळेला द्रौपदी ताई म्हटली, दुर्वासा ऋषी तुम्हाला माहितीये किती कडक आहेत, एकदा का शाप लागला की काय खरं अजिबात नाही. धावा केला श्रीकृष्णाचा, देवा अरे परमेश्वरा धावून ये, आता जर तू वाचवलं नाहीस तर आमचं काही खरं नाही. कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखाया लाविला. दीनानाथ ब्रीदा सांभाळिया फुले, नको केले पाहू पाप पुण्य. अरे देवा आता माझं पाप पुण्य पाहू नको, आता माझ्या हाकीला धावू नये परमेश्वरा. भगवान श्रीकृष्ण आले, पण काय म्हटले माहितीये का, मी त्यांना संतांना जेवायला घालतो पण तू आधी मला जेवायला घाल. द्रौपदी ताई म्हटली, देवा अरे माझ्याकडेच काय नाही, तुला द्यायलाच काय नाही. नाही म्हणे, आधी तुला द्यावं लागेल. त्या सूर्य थाळीला छोटस भाजीचं पान चिटकलं होतं. ते भाजीचं पान घेतलं, भगवंताने ग्रहण केलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. अतिशय तृप्त झाले भगवान. आणि त्यावेळेला या साधू ऋषी मुनींची पोट देवानं भरली. या ठिकाणी तृप्त झाले माझे साधू संत आणि निघून गेले. पण घेतलं काय आधी द्रौपदी ताईकडून, एवढंच छोटस पान घेतलं आणि मगच दिलं. अहो भरपूर संकट आली, तुम्ही म्हणता द्रौपदी ताईला हजारो साड्या दिल्या भगवंतानं, हजारो. पण त्याच्यासाठी आधी घेतलं काय तिच्याकडून, बोटभर चिंदी आधी घेतली होती. ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला बोटाला लागलं होतं त्यावेळेला माझ्या द्रौपदी ताईनं स्वतःचा डोक्यावरचा पदर काढला, फाडला आणि माझ्या भगवंताच्या बोटाला गुंडाळला. त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई अगं सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खाली पडून द्यायचा नसतो. काय म्हटली माझी उद्धवजी, सौभाग्यवती ताईनं डोक्यावरचा कधीही पदर खाली करू नये. त्यावेळेला माझी द्रौपदी ताई म्हटली, उद्धवजी हे सगळं शास्त्र मला माहिती आहे, पण मी एक तुम्हाला सांगेन, अहो ही साडीच काय घेऊन बसलात, उद्या जर वेळ आली ना तर आमच्या भगवंतासाठी आम्ही आमच्या अंगातल्या नसा सुद्धा काढून भगवंताच्या पोटाला गुंडाळू. लक्षात घ्या, काय प्रेम होतं, काय समर्पण होतं. भगवंत म्हणतात, अगं द्रौपदी ताई एवढी महागातली साडी तुझी कशा करता फाडलीस. द्रौपदी ताई काय म्हटली माहितीये का, देवा अरे मी साडी फाडलीच नाही, मी तुझ्या बोटाला चिंदी गुंडाळलीच नाही. मग भगवंत म्हणले, द्रौपदी ताई माझ्या पोटाला चिंदी आली कुठून. त्यावेळेला द्रौपदीनं दिलेलं उत्तर ऐका. जगणं शिकवतं आपल्याला, भक्ती कशी करावी, समर्पक भक्तीमध्ये कसं असावं, द्रौपदी ताईकडून माझ्या शिकावं. माझी द्रौपदी ताई म्हणते, देवा अरे तुला ज्या वेळेला लागलं ना त्यावेळेला माझ्या वस्त्रातले धागे मला सोडून तुझ्याकडे पळाले भगवान, तुझ्याकडे पळाले. मेने नहीं फारा चीर, पीर देख कर अधीर हो. पीर म्हणजे प्रियतम भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पीर देख कर अधीर हो, वो धागे हे अभागे जो बड़े नहीं आगे, भाग उन्हीं के जागे जो उंगली पे लागे है. द्रौपदी ताई किती सुंदर सांगते, जे बोटाला लागले ना देवा ते भाग्यवान, कारण मी बांधलंच नाही रे देवा तुला लागलेलं पाहून, माझ्या वस्त्रातले धागे तुझ्याकडे उगून मला सोडून तुझ्याकडे पळाले. एवढं गोड सांगते. आणि अशी माझी द्रौपदी ताई एवढी संकट आली तिच्यावरती. अजून एक छोटस उदाहरण देते. लहानपणी एका ताटामध्ये जेवत होते, एका ठिकाणी आंघोळ करत होते, एका गुरुची विद्या घेत होते. असे बालमित्र, परम सखा, परम मित्र सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण. इतकी मैत्री होती. पण ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये गेले आणि माझ्या सुदाम देवावरती दारिद्र्याची वेळ आली, आणि ज्या वेळेला सुदाम देव माझ्या भगवंताला भेटण्याकरता आले ना दादा, आल्यावरती नुसतं मनामध्ये विचार आला, आपल्याला कृष्ण देईल का रे. ज्या करता उद्देशाकरता आलोय भगवंताने सोन्याचा गाव दिला, पण आधी सुदाम देवांच्याकडून काय घेतलं,
अगदी बरोबर. छोटस मूठभर पोहे आधी घेतले आणि मग सोन्याचा गाव दिला. लक्षात घ्या. सुदामा ब्राह्मण सुदाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन या. कृष्णा लागे भेटी गेला गा शुद्ध भाव देखून या. गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अतिशय गोड सांगतात, अतिशय गोड. आधी घेतलं काय सुदाम देवांच्याकडून मुठभर पोहे घेतले आणि मगच गाव सोन्याचा दिला. मग आम्हाला सांगा महाराज, देवानं सगळ्यांच्याकडून आधी घेतलं आणि मग दिलं, मग सांगा नाथांच्या घरी 36 वर्ष राबलाच कसा काय? अरे माझ्या नाथांनी सांगेन मी तुम्हाला, माझ्या नाथ बाबांनी भावाच्या मोलामध्ये, या ठिकाणी जसं गवळणींनी गोपिकांनी देवाला भावाच्या मोलामध्ये विकत घेतला होता ना बाबा, तसं माझ्या नाथांनी भक्तीच्या जोरावरती देवाला प्रेमाचा मुकेला भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला हो. त्याला कशाची काहीच गरज नाही. तुम्ही किती दान करताय, धर्म करताय, किती पैसे देताय, आहा, पण दान धर्म करावं, पण योग्य ठिकाणी करावं. माणसाला हेच कळत नाही. असो, सांगेन मी तुम्हाला नाथांच्या घरी का भगवंतानी काम केलं तर ऐका. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय ज्यावेळेला पंढरपूर मध्ये आला आणि या कृष्णदेवरायानं ज्यावेळेला आपल्या पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि मोहित झाला, सांगितलं देवा, अरे मला तुझ्याकडे पाहून मोह निर्माण झाला, असं वाटतंय सगळं राज्य त्याग करावं आणि तुला घेऊन माझ्यासोबत जावं कर्नाटकला. बरं का, कर्नाटकला घेऊन जावं देवा आणि नितांत तुझी सेवा करावी. तुम्हाला माहितीये देव आपला भोळा आहे. विनंती केली आणि माझे राजा कृष्णदेवराय माझ्या पांडुरंग परमात्म्याला घेऊन विजयनगरला निघून गेले कर्नाटकला. त्या तुंगभद्रा नदीच्या काठी आपलं जसं पंढरपूर आहे ना, तसं त्या ठिकाणी कर्नाटक मध्ये सुद्धा सेम तसं मंदिर आहे. तिथं देवाची स्थापना केली, सेवा चालू होती. पण ज्यावेळेला भगवंत आपल्या पंढरपूरला सोडून गेले ना, त्यावेळेला माझ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती, माझ्या वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसू आले. वारकरी म्हटले, भानुदास बाबा, आता आम्हाला सण होत नाही, आम्हाला माझ्या पांडुरंगाशिवाय करमणार नाही हो दादा, तेवढं माझ्या पांडुरंगाला घेऊन या भानुदास बाबा, आमची विनंती वारकऱ्यांना तुम्हाला. भानुदास बाबा म्हटले, काहीच काळजी करू नका, मी पांडुरंगांना आणण्याचा 100% प्रयत्न करतो. निघाले भानुदास बाबा विजयनगरला, कर्नाटकला, आणि गेले. देवाला विनंती केली आणि भगवंताला ज्या वेळेला पंढरपूर मध्ये घेऊन आले आणि विटेवरती भगवंताला उभा केलं आणि सर्व वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती
आनंद निर्माण झाला. सर्व वारकरी खुश झाले आणि त्यावेळेला वारकरी म्हणतात, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा. लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, विठेवरी उभा पंढरी एका, विठेवरी उभा पंढरी एका. ज्या वेळेला भगवंताला आणलं माझ्या भानुदास बाबांनी, वारकरी आनंदित झाले आणि भगवंतानी भानुदास बाबांना शब्द दिला, भानुदास बाबा तुम्ही मला माझ्या वारकऱ्यांच्या मध्ये आणलात ना भानुदास बाबा, मी तुम्हाला शब्द देतो, तुमच्या घरी 36 वर्ष मी कवडीने पाणी वाहीन, तुमच्या घरी तुमच्या वंशाळी